मंडळी, रत्नागिरीच्या डॉक्टर कल्पना सुधांशू मेहता या मॅडमना भेटणं आणि शुगरविषयी सविस्तर माहिती करून घेणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी सुवर्ण योग आहे. आजकाल शुगर ही खूप मोठी समस्या झाली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला शुगर होईल का, बरं झाली तर त्यासाठी काय करावं लागेल, काही होणार तर नाही ना, त्यासाठी प्रतिबंध कसा करता येईल, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. मंडळी, या एपिसोडमध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान होणार आहे. मशीनचा उपयोग काय आहे की तुला शुगर कमी झाली का बघायला. तर ज्या टायमाला तुला वाटलं ना तू गोड खाल्लं हे बरोबर केलं. मी सांगितलं होतं त्याचं काय काय गोड खाल्लं, गोड खाल्ला, मग चाय करून ते, मग त्याच्यामुळे तुला बेस वाटलं. नमस्कार, मी वंदना झेंडे गणपतीपुळ्याहून बोलते. मी मेहताबाईंचा 25 वर्ष डायबेटीस आणि शुगर याचा पेशंट आहे. माझं वय आज 84 वर्ष आहे, पण त्यांच्याकडच्या ट्रीटमेंटमुळं मला कुठलीही अडचण येत नाही. नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, आज आपण रत्नागिरीतील मेहता क्लिनिकमध्ये आलो आहोत आणि डॉक्टर कल्पना सुधांशू मेहता मॅडमना आज आपण भेटतो आहोत. मंडळी, मॅडम कुणाला माहीत नाही आहे, सर्वांना परिचित आहेत, पण आज या मुलाखतीमधून मॅडमच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला समजतील, अनेक प्रकारची आपल्याला माहिती मॅडमकडून समजेल, हे नक्की. नमस्कार मॅडम. मॅडम, आता तुम्ही थोडं बोला. माझा परिचय, मी रत्नागिरीत जवळपास 30 वर्ष कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करते आहे. MD मेडिसिन आहे मी, आणि त्याच्यानंतर मी मेडिसिन झाल्यानंतर MD झाल्यानंतर रहेजा हॉस्पिटलला होते, जे माहीमला आहे, आणि ते मधुमेहाचं एक विद्यापीठच आहे असं म्हटलं तर काही गैर नाही आहे. आणि तिथे अतिशय सुपरिचित असलेले डॉक्टर VS असगावकर, डॉक्टर अनिल बोरसकर अशा तज्ज्ञ महारथींबरोबर मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर एक विशेष अभिरुची माझी मधुमेहाबद्दल झाली. मी इथे प्रॅक्टिस करताना, फिजिशियन म्हणून करताना अर्थातच सगळेच आजार बघते, पण विशेष इंटरेस्टने मी मधुमेहाकडे वळलेली आहे आणि त्या दृष्टीने माझी इथे प्रॅक्टिस आहे. ताई, मॅडम बद्दल काय बोलाल तुम्ही? मॅडम इतके चांगले आहेत. 15-16 वर्ष आम्ही मॅडमच्या जवळ येतो. बरोबर. कुठेच जात नाही. बरोबर. समजून आम्हाला सांगता ना, आमची तब्येत चांगली त्याच्या याराशी. शेजारची माझी प्रोसिजर रूम आहे. अच्छा. एका वेळेला आपण तिथे इथे मिळून एक 3-4 पेशंट मी घेते. बरोबर. स्टाफ खूप चांगला आहे, तू बघितला ना, अगदी. माझा जो असिस्टिंग स्टाफ आहे, त्यामुळे गर्दीच्या वेळेला आमचं बरोबर होतं. बरोबर. तर आता या पण माझ्या जुन्या पेशंट आहे, बोलतील मग. मी 10 वर्ष येते. अच्छा, 10 वर्षापासून. 10 वर्ष पुढे येते. बरोबर. दवा चालू आहे. मॅडम कशा वाटतात? हो, चुकट वाटलं. होय. ती माझी बहीण नाही. हो. आम्ही आज 10 वर्ष येते येतात. बाईचे स्वभाव पण चांगले आहेत आणि परीक्षा पण चांगली आहे. अरे वा. मॅडम, की कधीतरी जेव्हा मला कुणीतरी अशी कॉम्प्लिमेंट म्हणेन मी देतात की तुझा आवाज आणि कल्पना मेहता मॅडमचा आवाज खूप मिळता जुळता, तेव्हा मी धन्य होते मॅडम. मला माझ्यासाठी काही शब्द नसतात त्यावेळी की वा, मॅडम सारखे आपण बोलतो. तर मॅडम, या तुमच्या बोलण्याबद्दल सांगा. अजिता, तू माझ्यासाठी हे जे शब्द वापरले आहेत ते मला वाटतं कधी कधी माझ्याही कानावर येतात की मला प्रशंसेने म्हणजे कॉम्प्लिमेंट आपण ज्याला म्हणतो तसं बोलण्याबद्दल मिळते. बरोबर. आणि मला असं सांगावं वाटतं की असं नाहीये की मी आज मुलाखतीमध्ये बोलताना काही वेगळं बोलतीये, मी पेशंटशी बोलताना काही वेगळं आहे, मी स्टेजवरती काही वेगळं आहे, किंवा मी रस्त्यात भेटले, हसते बोलते मैत्रिणींबरोबर, माझ्या आप्तस्वकीयांबरोबर काही वेगळं आहे असं नाहीये. तर ह्या माझा अगदी म्हणजे शैली म्हण किंवा जे काही आहे बऱ्या वाईट ज्याचं काही तुम्ही कॉम्बिनेशन म्हणाल ते माझं अगदी निसर्गता आहे. पण ही जडणघडण जी असते ना, याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही लोकांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. बरोबर. आपण नवरात्रीत भेटतो आहोत आणि सगळ्यात पहिले देवीचं स्थान तर आपल्या आईचं आहे. निश्चित. तर मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या आईला
भाषेच्या समृद्धीबद्दल विशेष जाण आहे. अच्छा. त्यामुळे कुठल्याही भाषेमध्ये आपले शब्द कसे असावे किंवा आपण कशा पद्धतीने आपले शब्द निवडावे, बरोबर. आपण आपली प्रतिक्रिया आहे, आपलं बोलणं काय आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकते की ही गोष्ट फक्त माझी नाहीये, माझ्या पाठची जी बहीण आहे तर ती PhD एनालिटिकल केमिस्ट्री आहे, अतिशय लोकप्रिय आहे कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर. तिच्याही बोलण्यात, आणि माझी त्याच्याहून धाकटी बहीण जी आहे ती कलेक्टर आहे. अच्छा. तिला जेव्हा पब्लिक इमेज म्हणून आपण गुगल करू शकता आणि बघू शकता की वर्षा ठाकूर, आणि तुम्हाला जाणवेल की हे कसं जडणघडणीमध्ये आईचं स्थान असतं. आणि एकच भाऊ आहे माझा, त्याचं नाव प्रकाश आहे, आणि तो जेव्हा बोलतो ना तर तेव्हा तर मी सांगूच शकत नाही, आम्हाला तिघींनाही अगदी म्हणजे असं वाटतं की यांनी सगळ्यात जास्ती आईचा किंवा माझ्या वडिलांचा अर्थ घेतलाय, आमच्या घरात आहे. त्यामुळे आपल्याकडे जे असतं तेच आपण देऊ शकतो. मी असं समजते की मी अशा व्यवसायात आहे की ज्या व्यवसायामध्ये मला पथ्य सांगायला लागतात, इतक्या गोष्टींच्या सूचना द्यायला लागतात. कोण सुखासुखी येतं आमच्याकडे तर आजारच येतात, आणि त्यात माझे आजार कसे असतात की जे डॉक्टर सुधांशू मेहतांसारखे मी काही कायमचे बरे नाही करू शकत. मग ते मधुमेह असू दे, रक्तदाब असू दे की हृदयरोग असू दे, हे संजुमन में आपको आना है बार बार असतं. त्यामुळे मला इतकं तर नक्कीच करता येतं ना की मी जेव्हा इतकी पथ्य सांगणारे, साखरेचं, मिठाचं सगळं कमी करा, आणि या सगळ्याच्या बदल्यामध्ये माझी सांगतानाची भाषा तरी बरी असावी. की मॅडम, आजकाल मधुमेहाचं प्रमाण खूप वाढतं आहे. खरंय. पूर्वी हा आजार फार कमी ऐकू यायचा, माहीतही नव्हता आपल्या लहानपणी. मग आजचं हे वाढतं प्रमाण जे आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक नक्की आहे की मधुमेह पूर्वी पण होता, असं मधुमेह, हृदयरोग तर आता तपासण्यांमुळे आपल्याला जास्ती प्रमाणात कळतंय. पण निश्चितच आपल्या आधीच्या पिढ्यांची जी लाईफस्टाईल किंवा जीवनशैली होती ती जास्ती चांगली होती. मॅडम, तुमचं म्हणणं आहे ही जी बदलती जीवनशैली आहे हो त्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही ही बदललेली जीवनशैली आहे ती तुम्ही कशी मार्गावर आणली पाहिजे किंवा त्यावरची उपाययोजना याबाबत गाईड करा. नक्कीच, निश्चितच अजिता, बदलती जीवनशैली हा एक खूप मोठा विषय आहे की ज्याच्यावरती आपल्याला लक्ष घालायला हवं. मगाशी मी म्हटलं तसं की कदाचित असं आहे की जागृती आता झाली आहे, तपासण्या आता उपलब्ध आहेत, आणि यामुळे मधुमेहाचं प्रमाण जे आहे ते खरोखर किती आहे ते आपल्याला कळत आहे. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये तपासण्या नव्हत्या हे जरी खरं असलं तरी त्यांची जीवनशैली जी आहे ना ती खूप चांगली होती, आरोग्यदायी होती. आणि आत्ताची आपली जी जीवनशैली आहे ती निश्चितच आपल्याला या आजारांना निमंत्रण देणारी आहे. उदाहरणार्थ आपण जाहिरातींमध्ये बघतो सगळीकडे की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. नक्कीच धूम्रपान हे निषिद्ध आहे, आरोग्याला अपायकारक आहे. पण आपल्याला अजून इतकी माहिती नाही आहे की सिटिंग, खूप वेळ बसणं हे धूम्रपाना इतकंच हानिकारक आहे. तर सिटिंग इज न्यू स्मोकिंग असं आपण म्हणतो. तर या दृष्टीने आपल्याला थोडं लक्ष घालायला हवं आहे, कारण आपण हे बदल करू शकत नाही. पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये आपण स्त्रियांचा विचार केला तर जात्यावरती दळण होतं. आपल्याला माहिती आहे की ओव्यांपासून आपलं जे काही वाङ्मय आहे, साहित्य आहे ते होतं, कारण पीठ रोजचं दळलं जायचं सकाळी, किंवा पाट्यावरती वाटण होतं. तसंच कपडे धुतले जात होते. आणि या सगळ्या गोष्टींना आता मिक्सर आला आहे, वॉशिंग मशीन आलं आहे, ओव्हन आला आहे, चूल, वाकणं, बसणं, उठणं हे सगळं स्त्रियांचं गेलं आहे. पुरुषांचा पण आपण विचार करू तर पूर्वी शेती हे प्रामुख्याने होतं. त्यावेळेला जी हालचाल होती त्याची जागा आता संगणकांनी किंवा ऑफिसमधल्या कामांनी घेतली आहे. त्यामुळे पुरुषांना पण गाडी, स्त्री पुरुष दोघांनाही गाड्या आणि संगणक या गोष्टी आता आल्या आहेत. पण त्याचबरोबर लिफ्ट हे ऐच्छिक आहे, अशा काही गोष्टी आपण विसरतो. तर बसणं, चालणं, आपण स्वतःला काय मदत करू शकतो या जीवनशैलीतल्या काही गोष्टींबद्दल बोलणं अगदीच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ साधारण आपण आपले जे काही कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये ठराविक काही तासांनी उठून चालू शकतो. विशेषतः जेवण झाल्यानंतर लगेच जर आपण शतपावली केली
तर ती आपल्या पूर्वजांच्या कैक गोष्टी आहे. म्हणजे मला नेहमी वाटतं की मी आहाराबद्दल सल्ला देताना पण महाराष्ट्रीय जेवणातले जे पदार्थ आहे की मीठ म्हणजे क्षार आहे, डावी बाजू जी आहे, उजवी बाजू जी आहे, त्याच्यामध्ये कसे विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळ्या दृष्टीने समृद्ध आपलं जेवण आहे, ते सगळं विसरून आपण पाश्चात्य जीवनशैलीबद्दल बोलताना आपण त्या आहाराकडे पण वळलो आहोत. खूप पाश्चात्य गोष्टींनी आपलं आयुष्य नक्कीच जास्ती समृद्ध झालं आहे, सोपं तर नक्कीच झालं आहे. पण म्हणून सगळं अनुकरण गरजेचं नाही आहे. काही गोष्टी आपल्या सांस्कृतिक ठेवा आहेत आणि तशाच त्या आरोग्यासाठी पण एक दिनचर्या होती जी आपले पूर्वज पाळत होते. त्यातल्या गोष्टी त्या पश्चिमेकडे जाऊन आल्यावरती आपण शिकणार आहोत का? तर मला वाटतं की त्याबद्दलची एक सजगता जी आहे त्याच्यामध्ये ही शतपावली आहे की जेवल्यानंतर फार भरभर चालणं अपेक्षित नाही आहे, पण थोडंसं जर आपण चाललो घरच्या घरात, ते त्यासाठी काही अंगणात किंवा रस्त्यावर दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी अपेक्षित नाही आहे, तर मदत होते. आणि आता एक नवीन रिसर्च आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेशंट्सना आपण मधुमेहामध्ये उपाशी पोटी फास्टिंग आणि जेवल्यानंतर PP किंवा पोस्ट फ्रेंडिल शुगर 2 तासांनी बघतो. तर 2 तासाच्या दरम्यान आपली रक्तशर्करा सगळ्यात जास्ती वाढते, जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर 2 तासांनी. या दरम्यान जर आपण अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइजेस काही केले तर त्यावेळेला तुम्ही बघू शकता की आधी एकदा रक्तातली साखर बघायची की बाबा ही आत्ता अशी आहे 1.25 तासांनी, आणि मग तुम्ही जिना चढउतार केला किंवा तुम्ही अगदी सपाट जमिनीवरती जरी चाललात आणि तेव्हा भरभर चालणं अपेक्षित आहे आणि तुम्ही हे 15-20 मिनटं जरी केलं आणि तुम्ही बघितलं तर तुम्हाला मदत होते. तर थोडक्यात बसण्याने हानिकारक जसं आहे तसं लाईफस्टाईलमध्ये असे थोडे थोडे चालण्याचे आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे बदल आपण करू शकतो. रत्नागिरीमध्ये अजूनही जिने चढले जातात बहुतांश वेळा, पण आता आपल्याला दिसायला लागलंय की मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स येत आहेत आणि लिफ्ट येत आहेत. पण पहिल्या मजल्यावरती जर आपलं घर आहे तर नाही ना लिफ्टची गरज, किंवा अगदी जर तुम्हाला शक्य असेल 3ऱ्या मजल्यापर्यंत, तर ती सवय रोजच्या रोज आपण ठेवली, त्या घरासाठी असू दे किंवा नवीन येणाऱ्या या सगळ्या बदललेल्या रत्नागिरीच्या चेहऱ्यामोहऱ्यामधल्या ऑफिसेससाठी असू दे, तर हे जाणीवपूर्वक प्रयत्न राहतील की ज्याचं आपल्याला महत्त्व रोजच्या रोजमध्ये कळणार नाही, पण निश्चितच या गोष्टींनी आपल्याला खूप फायदा होतो आणि औषधं कमी लागतील. डॉक्टर म्हणून मला आणखी काय हवं आहे? खरं तर आहे ना, औषधं देताना हा सल्ला आम्ही अगदी जाणीवपूर्वक देतो की काय काय प्रयत्न तुम्ही करू शकता की ज्यामुळे तुम्हाला जो उपचार दिला जातो त्याला जोड मिळते आणि जास्ती चांगल्या पद्धतीने तुमचं आरोग्य राहू शकतं. साखरेचं खाणार त्याला देव डायबिटीज देणार असं नाही आहे. म्हणजे ती जी मॉडिफाईड बदललेली म्हण आहे त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की कर्बोदकं यांनी शुगर वाढते, ब्लड शुगर, रक्तातली रक्तशर्करा वाढते. पण मधुमेह का होतो? तर मधुमेह 2 प्रकारचा आहे. एक आहे टाईप 1 जो लहान मुलांमध्ये जन्मजात असल्यापासून आपल्याला आढळतो, आणि दुसरा आहे टाईप 2 जो प्रौढ अवस्थेत आपल्याला आढळतो. तर प्रौढ अवस्थेत असणारा मधुमेह हा आपला आजचा विषय आहे. कारण आपण जेव्हा बघतो की मधुमेह कुणाला आहे तर बहुतेक वेळा आपल्याला आहे ना 40-50च्या पुढचेच दिसतात रुग्ण. दुर्दैवाने आता 30तलेही दिसत आहेत, जी मला खूप खंत आहे. पण हा प्रौढ अवस्थेत असणारा जो मधुमेह आहे, टाईप 2 डायबिटीज, हाच सर्वत्र प्रचलित आहे. आणि तो का होतो हे जर कळलं नाही ना तर मी आहाराबद्दल सांगून उपयोग नाही आहे. मग काय होतं माहिती आहे का की अगदी रोखठोकपणाने आणि इतक्या कॉन्फिडन्सने कोणीतरी कोणाला तरी सांगताना मी ऐकते की गोड खूप खाल्ल्यामुळे मधुमेह झाला, भात जास्ती खाल्ला म्हणून मधुमेह झाला. तर मधुमेह त्यांनी वाढला, झाला नाही. तर वाढण्याची जी कारणं आहेत ती आहारात आहेत आणि कमी होण्याची जी कारणं आहेत ती व्यायामात आहेत. पण होण्याची जी कारणं आहेत ती सायंटिफिक आहे, वैज्ञानिक आहेत आणि ती तुमच्या शरीराच्या जनुकांमध्ये आहे, तुमच्या जेनेटिक्समध्ये आहे. हे मला वाटतं की आज मला सांगायला हवं की प्रवृत्ती असते ती जन्मजात असू शकते किंवा तुमच्या वाढत्या वजनामुळे की जी 3 पिढ्या आधी होती आणि तुमच्या आईवडिलांना नव्हती, तुमच्या आजी आजोबांना नव्हती, ती तुमच्यात आलेली असू शकते. पण मुख्यतः हे जेनेटिक आहे. आणि आता एकदा हे समजलं की आपण समजून घेऊया की का होतो आपल्याला डायबिटीज.
पुन्हा एकदा खाण्यापिण्याने तो ट्रिगर होतो, वाढतो. पण होतो का, की आपल्याला स्वादुपिंड म्हणून एक अवयव आहे. जसं यकृत आहे तसं स्वादुपिंड आहे, जसं हृदय आहे, जसे मूत्रपिंड आहे, तसं हा एक महत्त्वाचा अवयव आहे स्वादुपिंड, ज्याला आम्ही पॅनक्रियाज म्हणतो. या पॅनक्रियाजमध्ये पेशी असतात. ज्यांना आवडतं सायंटिफिक ऐकायला त्यांच्यासाठी त्यांचं नाव त्या वैज्ञानिकावरती दिलेलं आहे. आयलँड्स ऑफ सेल्स ऑफ लॅगरहॅन्स म्हणतो आम्ही त्यांना. पण एक सोप्या भाषेमध्ये या ज्या पेशी आहेत पॅनक्रियासमधल्या, तर यांच्यामध्ये ती जी क्षमता आहे त्या इन्सुलिन तयार करतात. तर ज्यांना मधुमेह होतो त्यांच्यामध्ये एकतर या पेशी कमी असू शकतात संख्येने, किंवा त्या दुर्बल असू शकतात त्यांच्या वृत्तीने. आणि मग काय होतं की आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या जेवणामध्ये कर्बोदक, रक्तशर्करा वाढवणारे जे आहेत ते निश्चितच असतात. ते आपण जेवल्यानंतर आता मला माहिती नाही की मी हे कशा पद्धतीने कौतुक करू, की आपलं जे इंजिनिअरिंग आहे, आता आपण ऐकतो सेन्सिटायझिंग. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की बटन सुरू केलं की लाईट लागतो. यापेक्षाही कित्येक पटीने वेगवान आहे आपल्या शरीराची यंत्रणा. तुम्ही देवाने निर्माण केली म्हणा, तुम्ही युनिव्हर्सने म्हणा, तुम्ही जे काही म्हणाल, पण आपली जी शरीराची यंत्रणा आहे ती अशी आहे की तुम्ही इथे घास जिभेवरती ठेवला आणि आतमध्ये तो मेसेज पोहोचला की त्याला किती इन्सुलिन लागेल पचवण्यासाठी, की ज्यामुळे तुमची रक्तातली साखर ही नॉर्मल रेंजमध्ये राहील, ती वाढणार नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना आपल्याला 24 तास आपली साखर नॉर्मल राहते, कारण ही यंत्रणा कार्यरत असते. मग तो घास तुमच्या जिलेबीचा असेल तर इन्सुलिन जास्ती लागेल. तो घास तुमचा भाताचा किंवा बटाट्याचा असेल तर इन्सुलिन मध्यम लागेल. आणि तो घास तुमचा प्रोटीनचा असेल तर इन्सुलिन कमी लागेल. तर असं नाही होत की आपण काही खाऊ आणि अंदाजे इन्सुलिन आपल्या आतड्यांमध्ये येतं. मग आपल्याला सतत हायपोग्लायसेमिया ज्याला आपण म्हणतो, रक्तातली साखर कमी होणं, हे जर गणित चुकलं तर होऊ शकतं, किंवा रक्तशर्करा वाढू शकते आणि डायबिटीस सगळ्यांनाच काही तास असू शकतो. तसं होत नाही. इतकी ही यंत्रणा परफेक्ट आहे. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा नॉर्मल असता तेव्हा ही अगदी सुखान्वये कार्यान्वित असते, की ज्यामुळे तुमच्या जेवणाबरोबर जेवढा हवंय तेवढंच इन्सुलिन येतं. तुमची रक्तातली साखर नॉर्मल राहते आणि तुम्ही डायबिटिक नसता, तुम्ही नॉर्मल असता. पण जेव्हा ही इन्सुलिनची दोष तयार होतात, जेव्हा तुम्हाला रक्तामध्ये इन्सुलिन कमी पडायला लागतं, तेव्हा तुमची ही साखर वाढायला लागते. मग अशा वेळेला ती वाढू नये म्हणून तुम्ही जर या प्रवृत्तीला मदत करणारे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला औषधं कमी लागतात. आणि तुम्हाला एकदा डायबिटीस झाल्यावर जर तुम्ही हे पदार्थ जास्ती प्रमाणात खाल्ले, पथ्य नाही केलं, तर तुम्हाला औषधं जास्ती लागतात. आणि अशा वेळेला म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये साखर आहे. तुम्ही अगदी तिखट भाजी किंवा चटणी भाकरी जरी खाल्ली तरी आत गेल्यावरती ती साखर होईल. तुम्ही गोड खाल्लं त्याच्यापेक्षा कमी होईल, पण या पिष्टमय पदार्थात साखर आहे. मग तुम्ही तिखट मिसळ आणि पाव खाल्ला तरी पावातली, फरसाणातली या सगळ्या गोष्टी पूर्णपणे कन्वर्ट होतात साखरेमध्ये. त्यामुळे आहाराबद्दल चौकस असणं हे अतिशय महत्त्वाची एक मदत आहे जी तुम्हाला करू शकता. आणि हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना डायबिटीस झाला, ज्यांना नाही झाला आणि ज्यांच्यामध्ये ही जनुकं नाही आहे, त्यांनी गोड खाऊन त्यांना युजली काही होत नाही. पण मग त्यांनी कधी सावध राहायचं, तर जेव्हा त्यांचं वजन वाढायला लागेल, पोटावरचा घेर वाढायला लागेल, तेव्हा त्यांनी ओळखायचं की अजून जरी नसलं आणि दूर आपल्या घरात जरी नसलं तरी आमंत्रण आपण देतो आहोत, उद्या मधुमेह होऊ शकतो. आणि ज्यांच्यामध्ये आहे, आपल्या आईवडिलांना आहे किंवा आपल्या पिढीमध्ये आहे, त्यांची वजन वाढत असतील तर याच्याबद्दल म्हणजे मी फार टेक्निकल नाही ना बोलत आहे. नाही मॅडम, अगदी सांगू ना, कारण मला ही सुवर्ण संधी आहे की ज्यामुळे मी आपल्या प्रेक्षकांना जास्तीत जास्ती उपयोगी होणारी माहिती देऊ शकते. खूप भाग्य आहे उलट हे सगळं नीट नाही. म्हणजे झाल्यावरचं जे आहे ना औषधं, त्याच्यापेक्षा प्रतिबंध व्हावा, तुम्ही जागरूक राहावं, या दृष्टीने माझी मदत जास्ती व्हावी असं वाटतं. तर पूर्वी डायबिटीस झाल्यानंतरच औषधं सुरू व्हायची, पण आता 2 प्रकारे डायबिटीस आणखी आहे. एक म्हणजे डायबिटीस मधुमेह होण्याच्या आधीची पूर्वस्थिती, ज्याला आपण म्हणतो प्री डायबिटीस, बिफोर डायबिटीस, प्री डायबिटीस. त्याला सुद्धा औषधं आहेत आणि त्याला सुद्धा मार्गदर्शन आहे. त्यामुळे एक जर घरामध्ये अनुवंशिकता असेल
तर दरवर्षी आपली शुगर तपासावी. इव्हन तरुण मंडळींनी, विशेषतः ज्यांचं वजन जास्ती आहे किंवा ज्यांची लाईफस्टाईल खूप तणावात्मक आहे, बैठी आहे, सतत करिअरचे चॅलेंजेस आहेत, अशा लोकांसाठी मग तुम्ही तुमच्या वाढदिवसाला लॅबॉरेटरी टेस्ट करा. माझी लॅब नाही आहे किंवा तुम्ही तुमच्या दिवाळीला तुम्हाला पाडव्याला हवंय किंवा तुम्हाला तुमच्या ज्या काही आवडीच्या दिवशी आहे, एक पद्धतच करून टाका की आपण आपल्याला कसं आहे हे ब्लड टेस्ट, बेसिक ब्लड टेस्ट असतात ते करून बघून टाकायचे. कारण मग तुम्हाला डायबिटीज व्हायच्या आधी ती थोडी थोडी वाढलेली शुगर जर कळली, ज्याला आपण प्री डायबिटीज म्हणतो, तर ती मधुमेहाच्या पूर्वस्थितीला सुद्धा आम्ही अशी औषधं देऊ शकतो की ज्यामुळे मधुमेह तुमचा अंगणातच राहील, म्हणजे बाहेरच राहील, घरात येणार नाही, तर तुमच्या शरीरात त्याचा फारसा काही त्रास होणार नाही. तर हे मला निश्चितच सांगावं वाटेल. दुसरी गोष्ट मला सांगावी वाटेल की आता ओबेसिटी, जसं मी म्हटलं की प्री डायबिटीज आहे, डायरेक्ट ओनली डायबिटीज नाहीये, तसं मधुमेहाची पूर्वस्थिती प्री डायबिटीज हा एक मधुमेहाचा प्रकार आहे. तसंच आपण ज्याला वजन वाढल्यानंतर जी स्थूलता म्हणतो, त्याच्याबरोबरचा जो डायबिटीज आहे, तर या 2 शब्द आहे स्थूलता, ओबेसिटी आणि डायबिटीज. तर या दोन्हीला एकत्र करून आम्ही औषधं देऊ शकतो डायबिसिटीला. तर डायबिसिटी म्हणजे डायबिटीज अधिक ओबेसिटी. मला वाटतं आता आजकाल सगळ्यांना माहिती आहे, ओझॅम्पिक माहिती आहे आणि सगळ्या नवीन आलेल्या वजन कमी होणाऱ्या मधुमेहातल्या औषधांबद्दल माहिती आहे, त्यांची सुरक्षा, ते कुणाला द्यावे हा आजचा विषय नाहीये, फार जास्ती टेक्निकल होऊन जाईल. पण या निमित्ताने मी इतकं नक्कीच सांगेल की ज्यांना डायबिटीज आणि ओबेसिटी दोन्ही आहे त्यांच्यासाठीचा उपचार वेगळा असतो. उदाहरणार्थ या लोकांना जर आम्ही इन्सुलिन दिलं तर इन्सुलिननी शुगर कमी होते, पण इन्सुलिन हा ॲनाबॉलिक म्हणजे वजन वाढवणारा हॉर्मोन आहे. तर त्या लोकांसाठी ही नवीन औषध पद्धती आम्ही विचार करू शकतो. आणि मला इतका आनंद होतो की 30 वर्षाच्या या प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला कंट्रोल झाली नाही शुगर की त्यांना इन्सुलिन द्या, ही जी पद्धत होती ती आत्ता आपण इतक्या चांगल्या औषधांच्या प्रभावी पद्धती आमच्याकडे उपलब्ध आहे की आम्ही काही लोकांना, तुम्हाला असं काही जरुरीच नाही आहे की इन्सुलिन दिलं पाहिजे, नवीन औषधं वापरून बघू म्हणून जुनी चालू असलेली इन्सुलिन बंद करून नवीन औषधांचा प्रयोग करू शकतो. तर इतक्या चांगल्या पद्धतीने उपाययोजना आहे. तसंच काही गोष्टी असतात की जिथे इन्सुलिन द्यायलाच लागतं. उदाहरणार्थ की ज्यांना युरिनमध्ये कीटोएसिडोसिस म्हणून दोष एकदा झालाय किंवा होऊ शकतो, अशा लोकांना, किंवा गर्भावस्थेत असलेल्या स्त्रीला तिला इन्सुलिनच द्यायला लागतं, किंवा तुम्हाला पायाला जखम झाली आहे आणि त्याचं सेप्टिक झालंय, किंवा एखादं ऑपरेशन आहे आणि शुगर कंट्रोल अतिशय महत्त्वाचं आहे, तर अशा काही ठराविक गोष्टी आहे की जिथे इन्सुलिन वापरायलाच लागतं. मूळ गोष्ट मला सांगायची होती की आहाराच्या बाबतीमध्ये की गोड खाल्ल्याने डायबिटीज होत नाही, पण तो वाढतो ना, त्यामुळे आपण साखर, गोड, मिठाई, गोड पदार्थ, जी फळं, म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, जिभेवर ठेवल्यावरती जे गोड लागतं ते तुमचं मधुमेह वाढवणार, इतकं गणित सोपं आहे. मग आपण फसवायचं आपल्याला की स्वीकारायचं ही गोष्ट आहे. डॉक्टर मोठी यादी देतील, पण त्याच्या आधी तुम्ही ओळखू शकता की गोड लागला. तर उदाहरणार्थ माझ्याकडे पेशंट्स मेथीचा लाडू खाऊन येतात, मेथी कडू लागते पण आतलं गोड काही उडून गेलं ना, ते आहे ना. तर अशा काही गोष्टी आहे की सजगतेने तुमचं तुम्हीच ठरवू शकता की हे घ्यायचे की नाही घ्यायचे. जेव्हा माझ्याकडे अतिशय स्वतःची काळजी घेणारे आणि माहितीसाठी उत्सुक असणारे पेशंट येतात तेव्हा मी त्यांना एक्सचेंज थिअरी पण सांगते. म्हणजे तुम्ही कुठला आहारातला पदार्थ आहे, भात आहे, बटाटा आहे, की हा तुम्हाला आता फिश करी बरोबर लोकांना भात खायचा असतो, किंवा सणावाराला गोड उकडीचा मोदक खायचा असतो, तर मग अशा वेळेला तुम्ही जेवणामधलं काय वर्ज्य करून या हाय ग्लायसेमिक इंडेक्स किंवा ज्यांनी शुगर वाढते अशा पदार्थांना तुम्ही दिलेल्या औषधाबद्दल घेऊ शकता आणि शुगर वाढणार नाही, हे सगळं आम्ही समजावून सांगू शकतो. तुम्ही दक्षिणेत बघाल तर भातच खातात ना, मग तिथले डॉक्टर्स भात बंद करू शकतात का? तर अशा या मूलभूत गोष्टी जर उत्सुकता दाखवली पेशंटनी तर जवळपास तुमचा डॉक्टर सगळे पदार्थ तुम्हाला समजावून सांगून तुमच्या आहारासाठी कुठलं कमी करायचं, कुठलं अधिक, आणि हो प्रोटीन्स अधिक पाहिजे, हे जरी शुगरसाठी डायरेक्टली नसलं तरी खूप त्यांनी पोट भरलेलं राहतं, तुमचा आहार कमी होतो आणि तुम्हाला खूप मदत होते. आणि भारतीय आहारामध्ये प्रथिनं खूप कमी पडतात. तर आहार हा मुख्य आजचा विषय नसला तरी या ज्या गैरसमज आहेत की या गोष्टींसाठी
मला वाटतं की तुम्ही नक्कीच, पूर्वी डायटिशियन्स लागायचे, आता गुगल नावाचा एक मोठा डायटिशियन बसलाय आणि गुगल डायटिशियन किंवा मार्गदर्शनाची जागा घेऊ शकतो, पण गुगल डॉक्टरची जागा नाही घेऊ शकत. कारण गुगलची औषधं जर तुम्ही वापरली इफेक्टसाठी तर साईड इफेक्टसाठी गुगल उभा राहील का? नक्कीच नाही. त्यामुळे पण तुम्ही अगदी दक्षपणे ही सगळी माहिती घेऊन स्वतःसाठी प्रयत्न करू शकता. तसंच एक्सरसाइजबद्दल आहे, जे आपण मगाशी बोललो की तुम्ही रोजच्या दिनचर्येत किती जितकं काही चालू शकता ते महत्त्वाचं आहे. तसं आता खूप जागरूकतेने बघितलं जातं की घड्याळात तुमचे किती स्टेप्स होतात, तर 7,000 स्टेप्स अगदी मिनिमम, किंवा असं म्हणजे मी त्या क्लिष्टतेत न जाता सांगेन की चालणं हा एक असा व्यायाम आहे की तो सगळ्यांना करता येतो. अशी गरज नाही आहे की कोणीतरी जिमला जातं म्हणून तुम्ही जा. कारण मी इथे बघते की प्रत्येकाची शरीर यंत्रणा जी आहे तिला रिस्पेक्ट, आदर देऊन तुम्ही तुमचा व्यायाम केला पाहिजे. आणि मी नक्कीच सांगू शकते की त्याने काय होतं की तुम्ही तुमच्या जे सांधे आहेत त्यांना तुम्ही अकारण कोणाचं तरी अनुकरण करून त्रास दिला तर एकातून बाहेर जाऊन या आरंभशूरपणामुळे सांधेदुखी आणि बाकीचे ताण, तर हळूहळू हळू व्यायाम वाढवत नाही ना मॅडम. हे खूप महत्वाचं सांगितलं. हो, कारण मी हे बघते की अनुकरणाने चांगले असलेल्या लोकांच्या मागे कसे नवीन आजार लागतात. तर हे अनुकरण करू नाही. आणि जिम ही निश्चितच चांगली गोष्ट आहे ज्यांना काही, पण तिथेही हळूहळू तुमचा स्टॅमिना वाढवावा. आणि ज्या लोकांचं वय या दृष्टीने जिम हे ऑप्शन नाही किंवा ज्यांना हे जरुरी वाटत नाही की जिममध्येच जायला पाहिजे, त्यांच्या बाजूने पण मी पूर्णपणे सहमत आहे की तुम्हाला स्वतःला मदत करताना तुमच्या दिनचर्येतच तुम्ही काही गोष्टींचं सांगड घालू शकता की ज्याच्यामध्ये आहे ना, एक अतिशय महत्त्वाचं आहे की हे रिसर्चनी, हार्वर्डसारख्या युनिव्हर्सिटीजनी रिसर्चनी दाखवलं आहे की तुम्ही आठवड्यातले 5 दिवस जर 45 मिनिटं चालला, पाऊण तास, तर त्याचे फायदे तुम्ही खूप जास्ती जे काही करता त्याच्या इतकेच आहेत हृदयासाठी, मेंदूसाठी आणि तुमच्या सगळ्या आरोग्यासाठी. त्यामुळे तुम्ही तुमच्या चालण्याला जरी लक्ष दिलं, चालण्यामध्ये परत काय करू शकतो आपण, न बोलता चाललं पाहिजे. म्हणजे माझं तर मत असं आहे की एकाग्रपणे आणि तुम्हाला उपयोग देणारं जे काही काम आहे ते सगळंच न बोलता केलं पाहिजे. अर्थात त्याच्यात आपले व्यवसाय नाही आहेत समाविष्ट, पण न बोलता तुम्ही चालला तर काय होतं की तुम्ही जास्तीत जागरूकतेने स्पीड तुमचं वाढवू शकता. तसंच ठराविक एकाच रस्त्याने जर तुम्ही चालला तर त्याला आम्ही ॲकस्टम्ड एक्सरसाइज म्हणतो. त्याचे फायदे कमी होतात, तुमच्या शरीराला त्याची सवय होऊन जाते. तर तुम्ही तुमचा रस्ता बदलला पाहिजे, तुमच्या व्यायामाचे प्रकार बदलले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्याला आपण डंबेल्स म्हणतो, लिफ्टिंग एक्सरसाइजेस, पॉवर लिफ्टिंग एक्सरसाइजेस, त्याचा फायदा खूप जास्ती आहे. म्हणजे तुम्ही भले तुमच्या रोजच्या पिशव्या उचला, तुम्ही डंबेल्स उचला, तुम्ही जे काही आहे, पण तुमच्या स्नायूंचं बळ वाढवणं यांनी, कारण आपण जेव्हा इन्सुलिनबद्दल बोलतो तेव्हा मी क्लिष्टतेत जात नाही, पण स्नायूचा खूप मोठा संबंध आहे इन्सुलिन रेझिस्टन्सशी, की जो एक मोठा प्रॉब्लेम आहे डायबिटीजमध्ये. त्यामुळे तुमची स्नायूंची काळजी तुम्ही जेवढी घ्याल तर त्याचाही खूप मोठा उपयोग होतो. उपचार. नमस्कार, मी श्रद्धा श्रीकांत पेंढारकर. गेली 18 वर्ष मी मेहता क्लिनिकमध्ये जॉब करते. वा. आणि मॅडम आणि सर यांच्याबरोबर काम करताना खूपच म्हणजे अगदी घरात असल्यासारखं वाटतं. हे क्लिनिक म्हणजे आमचं दुसरं घर आहे. ग्रेट. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या संतोष माचिवले. इथे मला आता मेहता क्लिनिकला लागून 8 वर्ष झाले. अरे वा. मॅडम सरांबरोबर काम करून खूप प्रकारचे अनुभव मिळतात. प्रत्येक पेशंटच्या बाबतीत नवीन अनुभव आहेत. मॅडम सर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सपोर्ट करतात. माझं नाव स्नेहा अनिल मांडवकर. मला इथे मेहता क्लिनिकला लागून 7 वर्ष पूर्ण झाले. अरे वा. सरांकडे आणि मॅडमकडे काम करताना खूप छान प्रकारे अनुभव आला मला. नाव आहे संजीवनी नंदकुमार यादव. क्लिनिकमध्ये जॉईनिंग होऊन मला 10 वर्ष झालेली आहे. अरे वा. मॅडमचं शैक्षणिक सामाजिक या क्षेत्रामधलं योगदानसुद्धा खूप वाखाणण्याजोगं आहे. नमस्कार, मी परवेज अब्दुल लतीफ गडकरी, सोमेश्वरी राहतो. मॅडम कल्पना मॅडमचं पूर्वीपासून वडिलांपासूनच मला हे चालू आहे आणि त्यांची ट्रीटमेंट ही मला चांगलीच वाटते. गेल्या 10 वर्षापासूनच मी त्यांच्यावर ट्रीटमेंट घेत आहे. अरे वा. मला त्यांचं बरंचसं म्हणजे समाधान वाटतो. आणि जर त्या आल्यानंतर जर काय प्रॉब्लेम असं असलं
तर मॅडम चांगल्या पद्धतीने समजून वगैरे सांगतात. अजून एक माहिती हवी आहे ती म्हणजे नेमके कुठले ब्लड युरिन टेस्ट आपण केल्या पाहिजे याची माहिती आपल्याला. अजित, हा प्रश्न तुझ्याकडून येणार याची मला 100% खात्री होती, कारण तू या दृष्टीने खूप सजग आहेस. मला वाटतं की लॅबोरेटरी टेस्ट बद्दल जर मी बोलले नाही तर हा विषय अपुरा राहील. बरोबर. बघा की अजूनही काही लोकांना वाटतं की उपाशी पोटीची फास्टिंग किंवा जेवल्यावर 2 तासानंतरची PP म्हणजे डायबिटीसच्या टेस्ट झाल्या. नाही मंडळी, मधुमेह हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायला लागते की महत्त्वाच्या अवयवांना त्यांनी त्रास व्हायला नको, कारण हा आहे ना हळूहळू पुरतडतो काही अवयवांच्या सुरक्षेला किंवा आरोग्याला, आणि या दृष्टिकोनातून त्याचं कंट्रोल करण्यासाठी आपण धडपडतो. तर पूर्वी कसं असायचं की फक्त फास्टिंग आणि PP या 2 टेस्ट केल्या जायच्या, पण त्याच्या मर्यादा होत्या. आणि आता एक नवीन टेस्ट आहे, नवीन नाही आहे अर्थात, 5-6 वर्षापेक्षा जास्ती वर्ष आपण सगळेजण करतोय ती, ज्याला आपण आहे ना ग्लायकोसिलेटेड HB म्हणतो किंवा HbA1c. आता कधी कधी काय होतं, अजूनही मी काही लोकांना समजावून सांगते की हा HB म्हणजे हिमोग्लोबिन एनिमियाचा नाही, म्हणजे तुम्ही अशक्त असताना जे हिमोग्लोबिन तपासता तसंच हा आहे लिहिताना HB, पण त्याच्या पुढचं A1c हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा डायबिटीजसाठी वरदान ठरलेली ही तपासणी आहे आणि ही केलीच पाहिजे. म्हणजे आता मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला तर जसं आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो आणि घटक चाचण्या असतात, प्रथम सत्र असतं आणि मग वार्षिक परीक्षा असते, तर आपण कुठल्या तरी प्रथम सत्रामध्ये आलेल्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळाले म्हणून पहिला म्हणत नाही, आणि तो एखाद्या घटक चाचणीमध्ये काही कारणाने कमी मार्क मिळाले म्हणून तुला आता तुझा नंबर गेला म्हणत नाही. आपण काय करतो की पूर्ण वार्षिक त्याच्या गुणांची बेरीज करतो आणि मग रिझल्ट काढतो. बरोबर. तसंच अगदी की या 3 महिन्यांनी, खरं 2 ते 3 महिन्यांनी HbA1c तुमच्या रक्तातली 24 तासाचे साखरेचं मूल्यमापन करते, आणि त्यामुळे आम्हाला कधी कधी खूप फरक दिसतो. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटचं फास्टिंग आणि PP वाढलेलं असू शकतं आणि तो म्हणू शकतो बापरे माझी शुगर वाढलेली आली मॅडम मागच्या वेळेपेक्षा, पण त्याची सरासरी 7च्या आत असू शकते, त्याची सरासरी चांगली असू शकते. आणि मग आमच्या लक्षात येतं की आता मागच्या आठवड्यात गणपती झाले किंवा आता नवरात्र चालू आहे, तर या आठवड्यातलं त्याचं गणित मी त्या घटक चाचणी म्हटले ना त्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळालेला आहे. पण जर मी 2 ते 3 महिन्याचा सरासरीची HbA1c बघते आहे ती चांगली आहे, त्यामुळे मला त्याची औषधं बदलायची इतकी गरज नाही, त्याच्या उलटही होऊ शकतं. आणि ही तपासणी यायच्या आधी तर काय व्हायचं, माझे खूप पेशंट ग्रामीण आहेत, तर ते रत्नागिरीमध्ये येता येता एकात एक काम आमच्याकडे येणं पण असायचं. मग ते कुठल्या तरी लग्नाला गेले किंवा रत्नागिरीत आले म्हणून कुठेतरी जेवायला गेले, मग त्या दिवशीची त्यांची शुगर वाढलेली यायची आणि मग आम्ही औषध दिल्यावरती फोन येऊ शकायचा की थरथरल्यासारखं होतं. आता HbA1c मुळे ही भीती राहिली नाही. नक्कीच. तसंच आहे ना, हुशार मंडळी पण असायची की जे आता आठवड्यापूर्वी माझ्याकडे अपॉइंटमेंट घेतली किंवा तुमच्या डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतली आणि मग त्या आठवड्यामध्ये पथ्य सुरू केला. मग शुगर आमच्याकडे इतकी चांगली यायची की आम्ही औषधं नाही वाढवणार आणि ते नुकसानकारक असायचं. तर हीच तपासणी मी निश्चितच सांगेन. दुसरं मी बोलले की लॅबोरेटरी टेस्ट हा विषय खूप महत्त्वाचा का आहे, कारण आपण फक्त मधुमेहापुरती नाही राहत. आता मी एक गंमत सांगते की हा मधुमेह जो आहे ना हा एक घटक आहे. जसं मी मुलाखतीच्या सुरुवातीला कळत नकळत माझ्या भावंडांबद्दल बोलले, तर हा मधुमेह पण अतिशय जिव्हाळ्याची भावंड बाळगणारा आजार आहे. तर दुर्दैवाने जेव्हा मधुमेह होतो तेव्हा तुम्हाला कोलेस्ट्रॉल पण वाढलेलं असू शकतं, लिपिड प्रोफाईल, कारण या गोष्टी पुन्हा जेनेटिक असतात. काही वर्षांनी किंवा त्याच्या आधी तुम्हाला ब्लड प्रेशर पण सुरू होऊ शकतं. वजन वाढण्याची तुमची प्रवृत्ती होऊ शकते. तुमच्या दुप्पट जेवणाऱ्याचं वजन नाही वाढत आणि तुमचं वाढायला लागतं. तुम्ही व्यायाम करून पण तुमचं वजन वाढायला लागतं. तर या सगळ्या गोष्टींना आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. त्याच्यातला एक गोष्ट मधुमेह आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा डायबिटीसच्या टेस्ट करतो तर तेव्हा आम्हाला फक्त तुमची शुगर बघून नसतं तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची, तुम्हाला सर्वांगीण आम्हाला संरक्षण करायचं असतं. मग त्या दृष्टीने आपण काय बघतो
तर आपण बघतो लिपिड प्रोफाईल किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल कसं आहे. मग त्याच्यामध्ये घटक आहे, कोलेस्ट्रॉलमध्ये एक चांगला घटक आहे, एक तुम्हाला त्रास देणारा LDL नावाचा घटक आहे, लायपोप्रोटीन A आहे. तर या सगळ्या गोष्टींचं एक मूल्यमापन व्हायला पाहिजे, कारण हृदयाचा त्रास मधुमेहींमध्ये खूप जास्ती असतो. अजिता, तुझ्यामुळे मला माहिती नाही की हे आवडेल श्रोत्यांना की नाही आवडणार, पण मला खूप माहिती देण्याची इच्छा होती. खूप आवडेल याची खात्री मला आहे. क्लिष्टता नाही होते ना, कारण मी एरवी खूप सोपं बोलते. उलट मग मी सांगू इच्छिते की मधुमेही रुग्णांमध्ये हृदयरोग जास्ती होतो, एवढ्यावर आपण नको थांबूया. तो का जास्ती होतो? कारण प्रवृत्ती वाढते रक्तवाहिन्यांना गुठळी होण्याची. गुठळी का होते? कारण कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. तर जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही तुमच्या त्या कोलेस्ट्रॉलसाठी स्टॅटिन नावाची औषधं जर दिली तर तुमचं आयुष्य कैक पटीने वाढू शकतं. तर यासाठी ही तपासणी जरुरी आहे. त्याच्यानंतर मधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाचे आजार जास्ती होतात, त्यामुळे माझ्याकडे तर कायम क्रिएटिनिन किंवा तुमचं युरिन प्रोटीन या तपासण्या केल्या जातात. जर आपल्याला म्हणजे मला वाटतं अजिता की ओव्हर द इयर्स आहे ना, सुरुवातीला कुठल्याही डॉक्टरची वाटचाल अशी असते की रुग्णाला पटकन गुण येणं आजच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचं आहे. पण रत्नागिरीने इतकं म्हणजे अतूट प्रेम दिलेलं आहे आणि इतकं त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय की आता कुठेतरी आम्ही काळजीवाहू डॉक्टर होऊन जातो. तर आम्हाला हेही घेणं देणं असतं की तुम्हाला काही होऊ नये, तुम्ही असेच राहावा. म्हणून मग तुमच्या या आत्ताच्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्तच्या काही तपासण्या करून प्रतिबंध जिथे जिथे करता येईल, उदाहरणार्थ डोळ्यांची तपासणी करून घ्या मी सांगते, किंवा मी तुम्हाला म्हणजे आणखी तपासण्या ज्या काही योग्य आहे ते सांगते. तर हे सगळं काही बघून जे काही अपाय मधुमेहामुळे होऊ शकतो ते न होताना आपण जे विचारलं की लॅबॉरेटरी टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. काही टेस्टमधून ब्लड युरिनच्या किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो का कळतं, काही टेस्टमधून तुम्हाला लिपिड प्रोफाईल हृदयाला त्रास देणारी होऊ शकते का हे कळतं. तर ह्या सगळ्या टेस्टचा एकूण अंदाज घेऊन आम्ही तुमची ट्रीटमेंट करतो. निश्चितच मॅडम, तुम्ही इतकं प्रेमाने आणि इतकं परफेक्ट सगळं सांगता आहात म्हणजे माझी परवणी आहे प्रत्येकाला. माझी इच्छा अशी आहे की जर काही कारणाने या टेस्ट झालेल्या नसतील तर अगदी सगळे डॉक्टर्स तुम्हाला या दृष्टीने मार्गदर्शन करतील की या टेस्ट कोणत्या झाल्या पाहिजे. आणि अगदी माझ्याकडे न येता सुद्धा जर मंडळींनी विचारलं तुझ्यातर्फे माझ्यातर्फे तर मी कुठेतरी उपयोगी पडते या जाणीवेने ती पूर्ण ब्लड टेस्ट वार्षिक तुम्हाला काय करायला पाहिजे लिहून पण देऊ शकते. मंडळी, आपल्याला वाटत असतं मला तर फक्त शुगर आहे, मग या एवढ्या टेस्ट डॉक्टर का लिहून देतात आहेत? तर त्याचं पूर्ण स्पष्टीकरण, त्याचं सर्व उत्तर तुम्हाला आज मॅडम कडून मिळालं असेल. आणि मी 2-3 वेळा बोलले की वार्षिक असू शकतात फक्त. या निमित्ताने मी थोडस स्त्रियांबद्दल बोलते. अप्रिय समजा किंवा आरसा दाखवलाय समजा तुम्हाला, की चांगुलपणानेच बोलते आहे मी, कारण आपण सगळ्याच अशा आहोत. पण हे जरुरी आहे का हा एक प्रश्न आहे माझा, की मी असं बघते की माझ्याकडे पुरुष पेशंट जितके लवकर येतात त्या मनाने स्त्रिया थोड्याशा उशिरा येतात. आणि यासाठी काय होतं की अंगावरती काढणं, सहनशक्ती आपली टोकाची आहे हे दाखवणं कोण सर्टिफिकेट देतं आपल्याला? खरं आहे. तर या दृष्टीने मला असं वाटतं की घरामध्ये जेव्हा मुलांना बरं नसतं तर तेव्हा पहिल्या दिवशीच्या तापाला आपण डॉक्टरकडे नेतो की नाही. शिंक आली तरी सर्दी खोकला होणारे म्हणून काळजी करायला लागतो. हवा बदलली आहे हे आपल्यासाठी असतं, मुलांसाठी मात्र आपण फार वेगळे असतो. तसंच आपण आपल्या घरातल्या इतर मंडळींसाठी सुद्धा पण असतो. नाही तुम्हाला 2 दिवस बरं नाही वाटत आहे, तुम्ही काही डॉक्टरांकडे जाते, तुम्ही दाखवून घ्या. नाही तुमचा चेहरा उतरलाय. आपलं काय? बरोबर मॅडम. आपल्यासाठी आपण काय करतो माहितीये का? मी नेहमी भाषणांमध्ये हे बोलते की आपण म्हणतो आपल्याला आहे ना घरातले लोक चांगलेच असतात. आपल्याला आपले मिस्टर सुद्धा विचारतात की आज तुला बरं वाटत नाहीये का? मुलं विचारतात आई तुला बरं नाही वाटत आहे. तर आपण असं नाही म्हणत हो मला बरं नाही, आपण म्हणतो वाटेल उद्या बरं. आपण बाम लावणार, आपण काहीतरी गोळी घेणार, आपण अंगावर काढणार, आपण म्हणणार थोडं झोपल्यावर बरं वाटेल. असं आपण 2-3 वेळा केल्यावर चौथ्यांदा जर घरातली मंडळी पण म्हटली की थोड्या वेळ पडल्यावर तुला बरं वाटेल, बाम लावल्यावर तुला बरं वाटेल, तर जबाबदार कोण आहे? नक्कीच आपणच म्हणत नाही ना की माझी तपासणी करायला पाहिजे, मला डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तर हे प्लीज म्हणा, कारण तुमच्या बाबतीमध्ये मी पार्शल आहे. मला खूप वाईट वाटतं
की का नाही तुम्ही माझ्याकडे लवकर आलात आणि का नाही आपण हे सगळं आधी बघू शकलो. दुसरं मला काय सांगायचं आहे की स्त्रियांमध्ये आहे ना मासिक पाळी ही कवचकुंडलं आहे, खूप आजारांपासून संरक्षण करते. पण जेव्हा मेनोपॉज होतो ना तर तेव्हा सगळे आजार जे तोपर्यंत पुरुषांपेक्षा कमी असतात स्त्रियांमध्ये ते दुपटीने वाढतात. तर कारण हे हॉर्मोनचं संरक्षण गेलं. त्यामुळे मेनोपॉज नंतर आपण अगदी अगदी आग्रहाने वार्षिक तपासण्या करत चला आपल्या आणि लक्ष जास्ती देत चला. खूप छान मॅडम, अत्यंत गरजेचं सांगितलं. हो. मंडळी, मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना आपोआप सेवेच्या संध्या चालून येत असतात आणि आपल्या या मॅडमसारख्या स्त्री शक्ती प्रत्येक संधीचा खूप छान उपयोग करून घेतात. आज मॅडमनी दिलेल्या मुलाखतीमध्ये फक्त डायबिटीसच नव्हे तर आहार, व्यायाम, कोणकोणत्या ब्लड युरिन टेस्ट करून घेतल्या पाहिजेत, स्त्रियांनी स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे, अशा कितीतरी गोष्टींचं अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल आपण त्यांच्या खूप आभारी आहोत. मंडळी, मॅडम इतक्या नावलौकिक मिळवलेल्या आहेत, इतक्या रिस्पेक्टेड आहेत. त्यांनी मला इतकी गोड ट्रीटमेंट दिली, मला इतकं छान सहकार्य दिलं की माझा त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि आदर हे अजून वाढलं. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ही साईचरणी प्रार्थना. मॅडम, आज तुम्ही शुगर या विषयावर अत्यंत सुंदर सर्वांना मार्गदर्शन केलं आहात. प्रत्येकाला ते आवडणार आणि खूप उपयोगी पडणार याची खात्री आहे. खरंच खूप खूप सुंदर. आणि आजची ही जी नवदुर्गा स्त्री शक्ती जी मी निवडली, जिच्याकडून आज अनमोल माहिती प्रत्येकाला मिळाली आणि हे इतक्या छान मनमोकळ्या तुम्ही गप्पा मारलात, त्याबद्दल मी अत्यंत तुमची आभारी आहे मॅडम. अजिता, मनमोकळे जर मी बोलले असेल तर त्याला जबाबदार तू आहेस. जास्ती कठीण जर मी बोलले असेल तर त्याला जबाबदार मी आहे. पण मला ही जी संधी दिली आणि मला सगळ्यांशी बोलायला मिळालं, मी पण खूप आनंदित आहे. धन्यवाद तुझे, धन्यवाद मला ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांची. थँक्यू सो मच.